आज तब्बल माता रमाईंच्या निधनाला 91 वर्ष पूर्ण झाली. पण आजही त्यांचा त्याग, त्यांचे प्रेम आणि त्यांचा संघर्ष प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो. तर आज आपण माता रमाईची कहाणी जाणून घेणार आहोत. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये सर्वात मोठा वाटा असलेली व्यक्ती म्हणजे माता रमाई. बाबासाहेबांचे वडीलसुद्धा. पण जे माता रमाईने सोचलं आणि जो सपोर्ट माता रमाईने बाबासाहेबांना दिला ते दुसरं कोणीच देऊ शकत नाही. चला तर मग आज आपण माता रमाईंबद्दल बोलणार आहोत. माता रमाईबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. मी जेवढं वाचलं आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी शेअर करणार. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. चला. एका महान माणसामागे एक स्त्रीचा खूप मोठा हात असतो, पण त्या स्त्रीचं नाव इतिहासात कुठेतरी हरवतं. आज आपण अशा स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिने आपलं संपूर्ण आयुष्य त्यागलं, संपूर्ण आयुष्य जाळून टाकलं फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि आपल्यासाठी, आपल्या भवितव्यासाठी. रमाबाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वांदण या गावात झाला. त्यांचे वडील भिक्खू धोत्रे आणि आई रुक्मिणी. पण लहान वयातच रमाईंच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरवलं. लहान वयातच आई वडील गेले. घरात गरिबी, खायला अन्न नाही, शिक्षण नाही. जी मुलगी बाहुल्यांशी खेळायच्या वयात होती ती आयुष्याशी लढायला शिकत होती. सन 1906 मध्ये फक्त 9 वर्षाच्या रमाईंचं लग्न झालं 15 वर्षाच्या भीमराव आंबेडकरांशी. मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये साधं लग्न झालं. ना मोठा मंडप, ना पैसा, ना दागिने. पण त्या लग्नात होतं एक स्वप्न, एक अशी साथ जी इतिहास बदलणार होती. रमाई शिकलेल्या नव्हत्या, पण त्या आयुष्य समजवणाऱ्या होत्या. त्यांना माहीत होतं माझा नवरा मोठा काहीतरी करणार आहे. बाबासाहेब शिकण्यासाठी परदेशात गेले आणि इथे रमाई एकट्या सगळं सांभाळत होत्या. घरात गरिबी इतकी की अनेक वेळा खायला भाकरीसुद्धा नसायची. रमाई शेण गोळा करून विकायच्या, लाकूड फोडायच्या, कष्ट करायच्या, फक्त बाबासाहेबांचं शिक्षण थांबू नये म्हणून. कल्पना करा, ज्या स्त्रीचा नवरा जग बदलण्यासाठी शिकत होता ती स्वतः उपाशी राहून त्याला आधार देत होती. रमाई आणि बाबासाहेबांना 5 मुले झाली, पण त्यातील 4 मुलं लहान वयातच गेली. एका आईसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? आपलं मूल डोळ्यासमोर मरताना पाहणं. पण त्या रमाई कधीच तुटल्या नाही. त्या शांतपणे सगळं सहन करत राहिल्या. कारण त्यांना माहीत होतं भीमराव फक्त माझे नाहीत, ते संपूर्ण समाजाचे आहेत. एकापाठोपाठ एक मूल तिने गमावलं. राजरत्न झालं. आणि जेव्हा राजरत्नाचे निधन झालं तेव्हा राजरत्नाला गुंढाळायला कपडासुद्धा नव्हता. तर तेव्हा रमाई मातेने स्वतःच्या साडीचा कपडा फाडला आणि त्यात त्याला गुंढाळलं आणि अंत्यविधी केला. आणि बाबासाहेबांना लगेच परदेशामध्ये गोलमेज परिषदेसाठी जायचं होतं. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाचा, पत्नीचा विचार न करता आपल्यासाठी, आपलं भवितव्य सुधारवण्यासाठी बाबासाहेब गोलमेज परिषदेसाठी गेले. रमाई सतत आजारी असायच्या, पण त्यांनी कधीच बाबासाहेबांना सांगितलं नाही. का? कारण बाबासाहेब समाजासाठी लढत होते. त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. रमाई स्वतः दुःख लपवत राहिल्या. हेच प्रेम होतं, त्याग होता. एका स्त्रीने स्वतःचा त्रास लपवून नवऱ्याचं स्वप्न जपलं. आणि मग 27 मे 1935 रोजी रमाईचं निधन झालं. त्यावेळी बाबासाहेब पूर्णपणे कोसळले. इतिहास सांगतो बाबासाहेब खूप रडले, कारण त्यांनी फक्त पत्नी गमावली नव्हती, त्यांनी त्यांचा आधार गमावला होता. ती स्त्री जिने प्रत्येक दुःखात त्यांची साथ दिली, जी उपाशी राहिली, जिने मुलांना गमावलं, जिने स्वतःचं आयुष्य जाळलं, ती रमाई त्यांना कायमची सोडून गेली. आज आपण बाबासाहेबांचं नाव अभिमानाने घेतो, पण त्या बाबासाहेबांना घडवणारी एक आई होती. ती म्हणजे रमाई. जर रमाई नसत्या तर कदाचित इतिहासात बाबासाहेबांचे एवढे मोठे झाले नसते. रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे प्रेम, रमाई म्हणजे संघर्ष, रमाई म्हणजे शक्ती. आजच्या काळात प्रत्येकाने रमाईकडून शिकायला हवं.
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हीच स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी मानवता आहे. जय भीम. माता रमाई, मातोश्री रमाई अमर रहे, अमर रहे, अमर रहे. रमाई मातेबद्दल बोललं तेवढं कमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक रमाई मातेला अर्पण केलं आहे, डेडिकेट केलं आहे. बाबासाहेबांनी सांगितले की रमाईंचं निस्वार्थ प्रेम माझ्यावरती आणि जी काळजी आणि जे सपोर्ट रमाबाईंनी केला ते दुसरं कोणीच करू शकत नाही. तर रमा मातेला विनम्र अभिवादन. आणि रमाईंचा त्याग आपण वाया जाऊ देणार नाही एवढीच आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे बाबासाहेबांनी मार्ग आपण समजा आता ते बार लोकांनी सांगितले की 4 मुलं गमावली, पण जे ॲक्च्युअल रमाबाईंनी जे फील केलं असेल ते आपण कधीच समजू शकणार नाही. तर आपण त्यांच्याशी प्रामाणिक राहू एवढीच माझी इच्छा. जय भीम, नमो बुद्धाय, जय रमाई.